नमस्कार मंडळी, मी पंढराव ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या काही महिन्यापूर्वी भाजपाचं सरकार सत्तेत आलं, महायुतीचं सरकार सत्तेत आलं. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांनी शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं. जाहीरनाम्यातही तसे सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीही 7/12 कोरा करू, कोरा कोरा 7/12 कोरा करू असं एक आश्वासन आपल्या अनेक भाषणामध्ये त्यांनी दिलं होतं. तोच मुद्दा पकडत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी एक आंदोलन उभा केलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये एक उपोषणही केलं. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अशी एक मागणी केली. आता पुन्हा त्यांनी एक पदयात्राही या संदर्भात काढलेली आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा एक इशाराही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे सध्या तरी आमदार, माजी आमदार आणि प्रहारचे जे प्रमुख आहेत बच्चू कडू, ते सध्या सरकारशी कडू आहेत. बाकी सगळे सरकारसोबत आहेत का, सरकारच्या विरोधात कोणी जायला तयार नाही का, असं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. विरोधी पक्षातील काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव गट, मनसे असो, इतर अनेक पक्ष असो, ते भाजपाच्या विरोधात बोलायला तयार नाही. अद्यापपर्यंतही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. हेही एक दुर्दैवच म्हणावे लागेल. आणि दुसरीकडे आमदार बच्चू कडू हेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आहेत. काँग्रेसही शांत आहे, राष्ट्रवादी शांत आहे आणि उद्धव सेनाही शांत आहे. मनसे आणि उद्धव सेना तर महापालिकेच्या निवडणुकीवरच आपल्याला डोळा दिसतोय. त्यांनी मराठीचा मुद्दा लावून धरत मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी उद्धव ठाकरे झगडत आहेत. कारण त्यांच्यासाठी, त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि दुसरीकडे काँग्रेसचं नेमकी चाललं आहे काय हेही कळायला तयार नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटही सध्या थंड आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडूच हेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताना आपल्याला दिसत आहेत. ते सध्या सरकारशी कडू आहेत. बाकी सगळे गोड झालेले आपल्याला दिसत आहेत. एखाद्या मुद्द्यावरच हे विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसतात. मात्र शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे कर्जमाफीचा. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार राज्यात आलं. त्यांनी शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं. आता हे 4थं अधिवेशन महायुती सरकारचं मुंबईमध्ये सुरू आहे. मात्र या अधिवेशनामध्येही सरकारने अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुद्दा समोर आलेला नाही, कोणतंही भाष्य केले नाही. इतरच मुद्द्यावर हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक महाराष्ट्रातील जवळपास 80-90% लोकांनाही राज्यामध्ये आपलं हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन चालू आहे का या संदर्भात माहीतही नसेल असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा इतर कोणतेही अधिवेशन असो, हिवाळी, उन्हाळी, यामध्ये सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घेतला जातो हेही माहीत नाही. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वसामान्य कसा पाहतो हेही एक मोठा चिंतनाचा विषय आहे, मोठा प्रश्न आहे. मात्र या अधिवेशनामध्ये पक्षाचे आणि नेत्यांचे एकमेकाची उणीधुणी काढण्यात हा या अधिवेशनाचा वेळ जातो आपल्याला, असं अनेक अधिवेशनामध्ये दिसतं. मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बेरोजगारांचा प्रश्न असो, यावर बोलायला कोणी तयार नाही. सर्वच पक्ष हे आपल्या पक्षाच्या हितासाठी, आपल्या पक्षाचं राजकारण कसं चालेल, आपल्या पक्षाची सत्ता स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर कशी राहील, कोणत्या पक्षासोबत आपण राहिल्यास आपली पक्षाची सत्ता राहील
आपले आमदार खासदार मंत्री राहतील या दृष्टिकोनातून सगळेच प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र जनता ही बेवारसच आहे असंही आपल्याला म्हणता येईल. मात्र बच्चू कडू सध्या तरी सरकारशी कडू होऊन शेतकऱ्यांचा प्रश्न ते लावून धरत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी त्यांनी मागणी लावून धरलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी उपोषण केलं. आता पुन्हा एकदा पदयात्रा सुरू आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी रात्रीच आमदारांच्या मंत्र्यांच्या घरावर मशाल यात्राही काढली होती आणि तसं एक मशाल आंदोलनही केलं होतं. त्यामुळे आमदार बच्चू कडू सध्या एकच भिडू आणि आमदार बच्चू कडू असं म्हणायला सध्या तरी काही हरकत नाही आणि तेच सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढताना आपल्याला दिसत आहेत. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की आमदार बच्चू कडू हे सध्या सरकारसोबत आणि सत्ताधाऱ्यांसोबत कडू होताना दिसत आहेत का? बाकी सर्व सत्ता विरोधक पक्षातील लोक हे गोड गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेतात का? गोड वागून आपला स्वार्थ साधून घेत आहेत का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.